नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। वैजापूर येथे खरेदी विक्री संघाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमेदवारीसाठी साहेबराव अवताडे अण्णा सभासदांनी दिला पाठिंबा। एकमताने अवताडे अण्णांची निवडीचा ठराव पास केला। साठी जे उमेदवार ठरवायचे होते त्या उमेदवारासाठी ठराव पास करण्यासाठी इथं मतदान घेण्यात आलं, बरोबर? जिल्हा बँक निवडणुकीसाठी इथं ठराव घ्यायचा होता। त्या संदर्भात इथं जमलेले सभासद आहेत। तर आपण थोडक्यात जाणून घेऊया आवळे साहेबांची थोडक्यात बातचीत करूया आपण। काय आहे हा प्रकार? आज वैजापूर खरेदी विक्री संघामार्फत जिल्हा बँक छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीसाठी संघामधून एक ठराव पारित करायचा होता आणि या ठराव पारित करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती संघामार्फत। आणि सध्या संघामध्ये प्रशासक लागू असल्यामुळे सचिवांनी गेल्या 6 दिवसापूर्वी नोटीस काढून व्हॉट्सअपद्वारे असेल किंवा समक्ष जाऊन जेवढं शक्य होईल त्या लोकांना त्यांनी नोटीस दिली आणि आज या सह्याद्री गृहामध्ये सभागृहामध्ये ती बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये सर्व सभासद उपस्थित होते, परंतु काही विरोधकांनी असा घाट घातला की त्यांनी इथं आल्यानंतर लक्षात आलं की आपले या ठिकाणी सभासद खूप कमी आहे आणि आपला ठराव मंजूर होणार नाही आणि त्यांनी एक ठरूनच प्लॅनिंग केलं। अण्णा, जे आज तुमच्या नावाचा जो ठराव पास झाला तर काय सांगू इच्छिते? नमस्कार, जनता न्यूज मध्ये आपले सरचे स्वागत आहे। आपण आलोय वैजापूर येथे संघाच्या वतीने जो ठराव पारित करण्यात आला, साहेबराव अण्णा अवताडे यांच्या नावाचा जो ठराव पास केलेला आहे जिल्हा बँकेसाठी, तर काय आहे अण्णा, हा कसा ठराव पास केला? सभासदांनी जे माझं जे आहे तर सभासदांचे सर्व पक्षाचे, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, हो, आणि कधी शिंदे गटाचे देखील माझी परिस्थिती असे की सर्वांचे माझे संबंध देखील चांगले संबंध आणि मी त्या सर्व लोकांच्या सुखादुखात मी जातो येते, असं माझे प्रेमाचे संबंध आहे। आणि माझा कामाचा अनुभव लोकांना काम की ज्या टायमात संघाचा चेअरमन होतो आणि त्याच्यानंतर 6 महिन्यापूर्वी प्रशासक वाढी आली, याच्यापूर्वी मी चेअरमन असताना मका खरेदी शासनाची मका खरेदी उद्दिष्ट होतं। मी त्या काळामध्ये 24,700 क्विंटल मका खरेदी केली, पण अलीकडच्या काळात प्रशासकची वाढी होती, प्रशासक असल्यामुळं शेतकऱ्याची एवढी हेळसांड झाली की बाजारामध्ये 1,000 रुपयाचा फरक आहे। आमच्या संघामध्ये सगळ्यातर्फे सरकारी खरेदी याच्यामध्ये 2400 रुपये क्विंटलचा भाव आहे आणि व्यापारी 1400-1500 रुपये क्विंटलला खरेदी करतात आणि त्यामुळं कोणतं प्रतिनिधी नसल्यामुळं प्रशासन जो आहे तो पूर्ण वेळ देऊ शकत नाही, लक्ष देऊ शकत नाही। म्हणून शेतकऱ्याची एवढी पिळवणूक झालेली आहे की फार अतोनात नुकसान झाली। त्यामुळे शेतकऱ्याला माझा देखील अनुभव आहे, मग ते काही सभासद असेल, काही बिगर सभासद असेल,
ते शेतकरी असेल, अशा शेतकऱ्या ज्या कामाला सांगायला मी बातमी दिली असं जिल्हा परिषदसाठी प्रतिनिधीची नियुक्ती करायची आहे, त्यासाठी 7 दिवस 8 दिवस अगोदर आम्ही पेपरला त्याच्याने नोटिसा पाठवल्या. जे बिगर सभासद आहे, सभासद नाही आहे, पण ते असे शेतकरी ज्या गावामध्ये सभासद आहे संघाचे, ते एकत्रित आले. बाबा काही असो, अवताडे अण्णांना काम चांगले केले नाही, अवताडे अण्णा असतं तर आपलं कमीत कमी यावर्षी 50,000 क्विंटल खरेदी झाली असती मक्काची. तर असे प्रत्येक जण एकत्र आले. म्हणून यासाठी ते लोकांनी मला येऊन मदत करण्याचा प्रयत्न केला, तिथं हजर झाली. पण समोरच्या व्यक्तींना रावसाहेब मोठे म्हणून आहे, या हे प्रतिनिधी म्हणून माझा नावाचा ठराव घ्या असे ते म्हणत होते. आणि लोकांनी कृषी बुकवर सहाय्य केल्यानंतर त्यांनी कृषी बुक हिसकावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते रेडी खेळण्यात, आणि त्याच्या मागे त्याच्या गावातले एक माणूस सुद्धा नाही. काल थोडक्यात वादविवाद झाला. तर त्याच्यानंतर त्यानंतर आम्ही नवीन कृषी बुक घेतलं. आणि ह्या सभासद जे काही मानणारे होते माझे, ते कायम तिथं थांबून गेले. आणि त्यांना वाटलं की बा ही सभा रद्द झाली. आणि जो यार होता यार तो निघून गेला. त्याच्यानंतर कृषी बुक आम्ही नवीन मला मानणारे लोक आहे ते तिथं थांबले. त्या नोटीसमध्येच उल्लेख होता की ही सभा तहकूब झाल्याच्या नंतर अर्धा तासामध्ये ज्याच ठिकाणी त्याच वेळेस कोरमचे हात नसताना त्याच जागेवर सभा घेण्यात येईल असं नोटीसमध्ये उल्लेख होता. मग त्यामुळं हे लोक थांबल्यानंतर सर्वांनी मला भरभरून मदत केली, सहकार्य केले. त्यातले त्यात संजय पाटील देखील आले. हे उत्सुक होते, संजय पाटील माझ्या नावाचा ठराव द्या, त्याच्यानंतर मंजारी पाटील गाडे माझ्या नावाचा ठराव द्या, असे अनेकांनी मोठे म्हणजे माझ्या नावाचा ठराव द्या. पण मतदारांनी सभासदांनी मला पाठिंबा दिला आणि त्यांनी मला पसंती केली. मग संजय पाटील म्हणे मग काही हरकत नाही, मला ते पसंत अवताडे अण्णा होतील मदत करा, यांना पाठिंबा द्या. म्हणून संजय पाटलाचे देखील मी आभार मानतो, सर्व पक्षाचे कार्यकर्त्याचे देखील मी आभार मानतो, सभासदांचे देखील आभार मानतो. पुढील काळामध्ये यावेळी इलेक्शन आलं, पुढील काळात जे संघाचं जे आता आम्हाला इलेक्शन योगायोगाने जर मला परत चेअरमन जर झालो तर मी कोणत्या प्रकारचे हे असे संकट येऊन देणार नाही की मुंबई असो हे असो, इकडची काय शेतकऱ्याची परिस्थिती. आणि कोणी लक्ष द्यायला तयार नाही, तिथं कर्मचारी लक्ष द्यायला तयार नाही, सभासद जे असेल शेतकरी लक्ष द्यायला, त्याच्यानं प्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणत जातीला. त्यासाठी सर्वांचे आभार मानतो आणि ज्या ज्या लोकांनी मदत केली परत त्यांचा आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन मी देतो. त्या सर्व पत्रकार त्या ठिकाणी हजर होते. सर्व पत्रकारांनी आज ते बातमी वाचल्या, पेपरला बातमी दिली, त्या सर्व पत्रकारांचे देखील मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.